हिम टेल आलाय. विजय घाणेकर काय घेणार? फिल्डिंग घेणार विजय घाणेकर. पूर्णपणे मला वाटते पहिल्या सामन्यामध्ये फक्त पहिली बॅटिंग केली, त्याच्यानंतर वाट्याला फिल्डिंग आली आणि अप्रतिम कामगिरी. नाही, दुसऱ्या सामन्यात देखील पहिली बॅटिंग केली होती. तर निश्चित रूपाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट पुन्हा एकदा आयुब शेख ठरलाय. आयुब आपण दोन्ही मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ. आयुब नो प्रॉब्लेम, दोन्ही मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. सेमीफायनल आणि हां बक्षीस वितरणाला आपण देऊन टाकू सगळं त्याला. बघा पिंट्या दादानी इथं सगळं काही जाहीर करून टाकले, कारण आयुब शेख आला, टॉस जिंकला तो म्हणजे तळेकर संघ आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा जातोय, पुन्हा एकदा पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होईल. यश मापगावकर आपल्याकडे येतोय. चला तर मैदानावरती सामन्याला पुन्हा एकदा करूयात सुरुवात. जी स्पर्धा सायंकाळी 7:30 वाजता सुरू झाली होती आणि आता जर आपण बघितलं ना तर सकाळी 7:11 झालेत आणि या स्पर्धेची फायनल म्हणजे अंतिम मॅच, महामुकाबला या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सन्माननीय पिंट्या शेट गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किम विरुद्ध मैदानावरती संघ आहे तो म्हणजेच आरिफ 11 तळेकर. आपण पाहतोय किहीम संघाकडून सलामीची जोडी मैदानात जाते. दीपक बेंद्रे आणि त्याच्या सोबत आहे ऋषिकेश रवींद्र राऊत. नक्कीच ऋषिकेश राऊत एक सेन्सिबल बॅट्समन, रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा एक सेन्सिबल फलंदाज आहे, ज्याने कित्येक वर्ष डिस्ट्रिक्ट क्रिकेट खेळलंय, जो अजूनही करंट रायगड क्रिकेट टीमचा नक्कीच प्रॉमिसिंग बॅट्समन म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेत आतापर्यंत नक्कीच नॉट आउट फलंदाजी करतोय. आताच झालेली अलिबाग प्रीमियर लीग ज्याने गाजवली, आताच झालेली मिळकत कारची स्पर्धा ज्याने गाजवली असा ऋषिकेश राऊत. नक्कीच अलिबाग क्रिकेटमध्ये ज्या आपण पाहतो की ज्याची विकेट सर्वात मौल्यवान आहे तो फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. नक्कीच पाठ ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात ना की ऋषिकेश राऊत या पूर्ण अलिबाग मध्ये सर्वात महत्वपूर्ण खेळाडू आहे, बहुमूल्य खेळाडू आहे, महत्वाची विकेट आणि टेनिस विकेट जर आपण पाहिलं ना तर नक्कीच तो ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या संघाने त्याने उभारणी दिली, त्यांच्या नावावरती फायनल सुद्धा आहे. तर वळ्यात मॅचच्या दिशेला ज्या ठिकाणी आयुब शेख विरुद्ध ऋषिकेश राऊत फार मोठी बॅटल असेल. हो, पहिला चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये गेला होता. नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक बेंद्रे. आज जर आपण विचार केला ना संपूर्ण सामन्याचा तर आयुब शेख ज्या पद्धतीनं गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही पैलूंमध्ये आज अव्वल ठरलाय. पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर ऑफटिकच्या बाहेर पॉइंट रिजनला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणि पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला आयुब शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार. या चेंडूवरती मात्र लेग स्टिकच्या बाहेर लेग बाईटची धाव मैदानावरती दिली गेली. अंपायर
लेग बाईज धाव या ठिकाणी मैदानावरती आले ॲज पर लॉ नंबर 23. कारण सुरुवातीला असं प्राथमिक दृष्ट्या पाहायला मिळालं होतं की चेंडू जणू काही लेगच्या बाहेर जातोय की काय. या दरम्यान एक धाव आली. धावफलकावरती पहिली धाव अर्जित केली आणि धावसंख्येमध्ये जर आपण बघितलं ना तर फार मोठा बदलाव नाही आहे, केवळ एक. यावेळेचा चांगला फटका डीप कव्हर मध्ये चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. हा ऋषिकेश राऊतचा क्लास आहे. या मैदानावरती जर आपण बघितलं ना समोर कोणताही गोलंदाज असू देत, त्याच्याकडे असले टेक्निकल स्किल, त्याच्याकडे असले सेन्सिबल फलंदाजी तो नेहमी मैदानावरती दाखवतो. त्याच्या बॅट मधून आता मात्र फटका आला. 6 धावांसाठी षटकार. धावा 7 आल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना यावेळेचा फुलटॉस चेंडू, चेंडूवरती प्रहार आणि चेंडू सीमा रेषा पार. षटकार. नो चेंडू साठी रिव्ह्यू आलाय. वेस्ट साईडच्या वरती या चेंडू आहे हे चेक करण्यासाठी. तर केतन राऊत यांना विनंती असेल की कालच्या दिवसामध्ये तुमची मॅन ऑफ द मॅच ची कॅप आणि ट्रॉफी हे देणं पेंडिंग आहे. त्यांना माझी विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन ट्रॉफी कलेक्ट करायचे. बापदेव खंडाळे, केतन राऊत यांना माझी विनंती असेल. ते जर नसतील ना तर त्यांच्या बिहाफ मध्ये कोणी आलं तरी चालेल. वेट फॉर अंपायर डिसिजन. तिसऱ्या अंपायरला नियुक्त केलंय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आपण बघितलं कामाला लावलंय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती असताना धावा या ठिकाणी 7 नो चेंडू. ओ नो. मैदानावरती आता मात्र जर पाहत आपण बघितलं ना तर सिच्युएशन पुन्हा बदलेल. सिच्युएशन बदलायला वेळ लागत नाही. त्यानंतर 9+6 धावा आल्यात. 7 तब्बल 14 आल्यात. वेळ बदलायला वेळ लागत नाही. म्हणून कोणाची वेळ जेव्हा खराब असेल ना त्याच्यावरती कधी असण्याची चूक करू नका. ती वेळ तुमच्यावरती सुद्धा येऊ शकते आणि त्याची वेळ सुद्धा पलटू शकते. हे देखील लक्षात ठेवा. समय बडाही बलवान होत आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय ना तर धावा धावफलकावरती 14 बनल्यात. चेंडूवरती जर बघितलं ना आपण फ्री हिट होता, फक्त रनआउटची विकेट मिळाली असती. त्यामुळे जर आपण बघितलं एक धाव येईल. 15 धावा आल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना एक अत्यंत महत्वाची मॅच. सन्मान्य पिंटाशेट गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला राजा शिवछत्रपती किम संघ त्यांच्या समवेत आरिफ 11 तळेकर या संघाची बॉलिंग सुरू आहे. आरिफ 11 अलिबाग वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दीपक बेंद्रेला या ठिकाणी आपण बघितलं होतं जागा बनवून खेळायचं होतं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. मात्र याच दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ज्या आयुबने आतापर्यंत सर्वात जबरदस्त गोलंदाजी केली होती त्या आयुबला या ठिकाणी 15 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच्यावरती ऋषिकेश राऊतची बॅट आज अगदी त्याने आघात केले. त्याच्यावरती धावा स्कोअर केल्या. 15 धावा धावफलकावरती. कोणतेही नुकसान नाहीये आणि आणखीन 3 षटकं बाकी आहेत. त्यामुळे जर आपण विचार केला ना संपूर्ण आजच्या रजनीमध्ये आयुबला खेळणं फार सोपं नव्हतं. मात्र त्याच आयुबला 2 बिग स्ट्रोक या मैदानावरती लगावले ऋषिकेशने. तर मॅच मध्ये जर आपण बघितलं ना तर आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज मॅन फ्रॉम मलाड निशान खान मैदानावरती उतरलाय. फार मोठा रनअप आहे आणि त्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना गतीनं गोलंदाजी करतो. योग्य लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतो आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करेल लेफ्ट आर्म अराउंड विकेट. ते म्हणतात ना ऋषिकेशला वेग आवडतो. जितक्या गतीने तुम्ही चेंडू टाकताना तो टाइम करण्यासाठी माहीर आहे आणि या मैदानावरती विकेटची प्रतीक्षा असेल ती म्हणजे जिशानला सुद्धा. गेल्या मॅच मध्ये जिशानने केलेली गोलंदाजी अप्रतिम होती. या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघतोय ज्या माध्यमातून आयकॉन प्लेयर त्याच्यामध्ये विजय, तेजस काटकर, अयूब शेख, हुसेन टाके, श्रुविक फार मोठे क्रिकेटर्स आहेत.
पुढे सत्सावत मारण्याचा प्रयत्न, चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर लेग बाईचा इशारा दिला गेलाय. धावफलकावरती अतिरिक्त धाव येईल. धावसंख्येमध्ये थोडासा बदलाव. धावा धावफलकावरती 16 आल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना जिशानच्या गोलंदाजीवरती धावा बनवण्याच्या दृष्टिकोनातून ऋषिकेश राऊत प्रयत्न करतो जरूर, मात्र त्या प्रयत्नांना आतापर्यंत त्याला यश मिळालं नाही. धावा 16 आहेत. कोणती विकेट आतापर्यंत गमावली नाही. आणि या दरम्यान मात्र नोमॅन लँड मध्ये चेंडू केला. एक धाव आली. धावफलकावरती धावसंख्या वाढेल. 17 धावा धावफलकावरती अर्जित केल्यात. अशाच रीतीने आयुबने सुद्धा सुरुवात केली होती. भारत गेल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती गोलंदाजाचा प्युअर डॉमिनन्स आपण बघितला होता, मात्र नंतरच्या 3 चेंडूंवरती फलंदाजाचा प्युअर डॉमिनन्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला होता. त्याच्यामुळे मैदानावरती दीपक बेंद्रे विरुद्ध जिशान खान हे युद्ध मैदानावरती रंगेल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यष्ट्यांना या ठिकाणी ज्या रीतीने उडवलं जात आहे ना, हे दाखवलं जात आहे की आम्ही किती परिपक्व आहोत. मैदानावरती फलंदाज दीपक बेंद्रे बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट आहे. ज्या गतीचा आम्ही मगापासून उल्लेख केला, अगदी त्या माध्यमातून जर आपण विचार केला ना, यष्टी उद्ध्वस्त केली होती. फर्निचर डिस्ट्रॉय केला होता मैदान गती. आणि त्या गतीनं मैदानावरती यष्टी उडून बाजूला या ठिकाणी गेली. तुम्ही विचार करू शकता की कशा रीतीनं जो रनअप घेतला जातोय त्यानंतर जबरदस्तरित्या या मैदानावरती जी गोलंदाजी सुरू आहे आजच्या या रजनीमधली आणि पहाटेला सुरू असणाऱ्या सामन्यामधली शेवटचा काही षटकांचा खेळ बाकी आहे. जर आपण बघितलं ना, गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये दीपक बेंद्रे प्रत्येक मॅच मध्ये तो उतरतो, धावा बनवतो, किंग संघाचा रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. मात्र अशा वेळेस मैदानावरती आज स्ट्रॅटेजी चुकली, किंबहुना मैदानावरती बाळक मी म्हणेन दीपकचा. आणि ज्या पद्धतीनं गुड वर्क या ठिकाणी जिशानच्या माध्यमातून आलंय, विकेट मिळते. थोड्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला या ठिकाणी जिशान होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रनअप वाढवला. काय चेंडू आहे, काय गती आहे. आणि त्यानंतर मात्र समोरच्या संघाला या ठिकाणी बाय स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी मिळाली. धावा 18 या ठिकाणी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जिशान खानची गोलंदाजी जर आपण बघितलं तर रनअप ज्या पद्धतीने तो घेतोय ना, अर्ध मैदान त्याने कव्हर केलंय. पुन्हा एकदा आपण बघितलं खिलवाड केला गेला अक्षरशः. पण ज्या गोलंदाजाने आता प्रभावित केला असता जिशान असं मी म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये बॅटरने प्रभावित केलं होतं ऋषिकेशने, मात्र या षटकामध्ये जिशानच्या माध्यमातून काय षटक या ठिकाणी हाताळलं गेलं, ज्याच्यामध्ये धावा आल्या जरूर 22 आणि लेग बाय स्वरूपामधल्या, आणि एक धाव केवळ बॅटने आली होती. विकेट सुद्धा त्याला मिळाली. तर आपण बघितलं ना तर 3 धावा या ठिकाणी मैदानावरती दिल्या गेल्या, त्याच्यामध्ये 22 आणि लेग बायचा समावेश होता आणि केवळ एक धाव तिथे बॅटमधून आलेली होती. 2 षटकं अद्याप बाकी आहेत. ऋषिकेश राऊत मैदानावरती खेळण्यासाठी उतरलाय, स्ट्राईक एंडवरती तो उभा आहे. आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर श्रीकांत मोलगी पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. अखादी देशांमध्ये सुद्धा खेळलाय. अलिबाग क्रिकेट, रायगड क्रिकेट, त्यानंतर महाराष्ट्रभर जिथे जिथे मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा शिरू वीक हे नाव अगदी आदरानं घेतलं जातं, कारण शिरूने ज्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या आयुष्याची महत्वाची वर्ष घटवलीत. चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी जर आपण विचार केला स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव मैदानावरती येईल आणि त्यानंतर मात्र स्कोरबुक वरती धावसंख्या या ठिकाणी लागते 19 धावा. 19 धावा धावफलकावरती श्रीकांतचं महत्वाचं षटक आहे. ओव्हर द विकेट. तर या वेळचा फटका बोल केलाय.
मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. जर आपण बघितलं ना आयुबच्या माध्यमातून सर्वात लांब सिक्सर आम्ही बघितलाय. आणि जर आपण बघितला ना तर सर्वात लांब जर षटकार कुठे असेल तर मिड विकेटला. या चेंडूवरती पुनरागमन केलं श्रीकांतने. ज्या आधीचा चेंडू शॉर्ट ऑफ द लेंथ टाकला होता मात्र त्यावरती प्रहार आल्यानंतर पुन्हा एकदा श्रीकांतकडे बघतोय आपण. स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावरती. कमबॅक करणं तो जाणतो. आणि समोर असणारा हा खेळाडू जर आपण पाहिला ना तो ऋतिक काटे मैदानावरती उतरला. यावेळेचा चांगला फटका. कॅप शोधण्याचा प्रयत्न. आउटफील्ड क्विक आहे. चेंडू नाही थांबणार आहे. चेंडू ट्रॅव्हल करे बाउंड्री रिजनला. चेंडू सीमारेषा पार येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. ऋतिक काटे या ठिकाणी आपण बघितलं ना तर मैदानावरती उतरलाय. ते म्हणतात ना तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असेल ना तुम्ही कोणतेही कार्य साध्य करू शकता. वेदांत या फलंदाजाला जर आपण बघितलं यंदाच्या वर्षी प्रमोट केलं गेलंय आणि या ऋतिकने स्वतःला सिद्ध सुद्धा केलंय. प्रत्येक मॅच मध्ये एक नवीन सितारा जन्म घेतोय. मात्र लक्ष त्यांचं एकच आहे आपलं गाव आपली टीम आपला संघ जिंकला पाहिजे. या चेंडूवरती मात्र वाईड +1 या धावा येतील 2. धावसंख्येमध्ये बदलाव बघा ना कशा रीतीने झालाय. धावा 31 आल्या. 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. जेथे षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये केवळ 3 होत्या मात्र आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंवरती धावा ज्या माध्यमातून आल्यात ना चांगला फटका. स्ट्रेट बॅट खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. ईशानच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आला होता फील्ड करण्यासाठी आणि स्कोरबुक वरती आणखीन एक धाव येईल. 32 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या स्पर्धेची अंतिम मॅच आपण बघताय ज्या ठिकाणी सर ऋषिकेश राऊत मैदानावरती उतरलेत. यावेळेचा फटका मैदानावरती. शॉट ऑफ द मॉर्निंग. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. काऊ कॉर्नर रिजनला भिरकावून दिलाय. षटकार. हा ऋषिकेशचा क्लास आहे. ऋषिकेशने मैदानावरती दाखवून दिलंय टाइगर अभी जिंदा है मेरे दोस्त. या षटकामध्ये धावा तब्बल बनवल्या गेल्या. स्कोर केला 20. तर स्कोरबुक वरती धावा संख्या 38. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये मी म्हटलं होतं की 85 ते 50 जर बनल्या ना तर मात्र आयुब शेख अँड कंपनी तर नक्कीच मी म्हणेन की 50 धावा मैदानावरती त्यांनी लावल्या ना किम संघ 38 धावा म्हणल्यात. 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा रीतीने आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना राजा शिवछत्रपती किम ज्यांनी कालच्या दिवसामध्ये एक फायनल जिंकल्या आणि अलिबाग मधल्या 8 नामांकित संघांना पराभूत केलं. कालच्या रात्रीमध्ये त्याने एक्युरेटर संघाला दाखवून दिलं की ज्या पद्धतीनं धावा किती कमी असू देत तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही मैदानावरती तुमच्या खेळाडूला मोठं करू शकता. ज्या पद्धतीनं तळेकर संघाला आपण बघतोय ना त्यांनी सुद्धा एक फायनल जिंकून ते या ठिकाणी मैदानावरती उतरलेत. सध्या वळत पुन्हा एकदा मॅच दिशेला षटक क्रमांक 4 येईल. त्या ठिकाणी स्ट्राईक वरती ऋतिक काठे आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय. 11 धावा मैदानावरती त्याने बनवल्यात आणि पुन्हा एकदा आपण बोलतोय मॅच दिशेला तेजस काटकर. तेजस काटकरचं षटक आहे. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती धाव आली. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करत होता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आला आणि त्याने मैदानावरती अत्यंत चांगल्या रीतीने या ठिकाणी धाव सुद्धा वाचवली. एक धाव त्या ठिकाणी नक्की झाली. एका धावेपासून वंचित राहिले नाही. ऋषिकेश राऊत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय तर पुन्हा एकदा आपण बघतोय या स्पर्धेची फायनल मॅच.
या चेंडूवरती मात्र आपण बघितलं ना, अपेक्षेपेक्षा या चेंडूने उसळी घेतली नव्हती आणि त्या ठिकाणी अपेक्षित उसळी जर घेतली असती तर हा चेंडू मिड विकेटला किंबहुना स्क्वेअर लेगला असता. कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी ऋषिकेशने मैदानावरती फलंदाजी करायला सुरुवात केली आहे, मात्र तेजस काटकर ज्याने पूर्णतः रात्रीमध्ये सर्वांना प्रभावित केलंय. चांगला फटका, गॅप शोधणार का, फिल इन द ब्लँक्स, मात्र क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानंतर मात्र एका धाब्याला कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ऋतिक काटेने आपली विकेट कॉम्प्रोमाइज केले. तर काही गोष्टी असतात ना, ते आयुष्य असेल किंबहुना क्रिकेट, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हे पार्थ ही विकेट या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली होती आपल्या साथीदारासाठी. ज्या पद्धतीनं मैदानावरती ऋषिकेश खेळतोय ना, त्याचं बॅट कनेक्शन, त्याचं टायमिंग, ताकद, या सर्वांचं नजाकत आणि त्याच्या बॅटमधून आलेले षटकार हे सुद्धा आपण बघितलं. धावा 40 आल्यात. चला मैदानावरती लवकर फलंदाज पाठवा. आता शुभम मात्रे मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगतीपथावरती असताना आता मात्र ऋषिकेश राऊत इनोव्हेटिव्ह खेळणार, टेक्निकली खेळणार की हार्ड स्ट्रोक मैदानावरती आणणार, की मैदानावरती तेजस काटकर ऋषिकेशची विकेट मिळवणार. या मैदानावरती आपण बघितलं ना तर बॅटचं कनेक्शन झालं होतं, मात्र कॅच या ठिकाणी हुसेनच्या हातामध्ये आली. बॅट सुद्धा या ठिकाणी मैदानावरती तुटली आणि इरादे सुद्धा तुटलेत. जर आपण बघितलं ना तर बॅट या ठिकाणी तुटल्यानंतर जे दुःख होतं ना ते ब्रेकअप नंतर सुद्धा होत नाही. ज्या पद्धतीनं मैदानावरती ऋषिकेश आपल्या बॅटकडे पाहतोय ना, ज्या बॅटमधून आता धावा आल्या होत्या आणि प्रत्येकाची जी बॅट आहे ना ती अगदी महत्वाची असते. पण तुला सुद्धा ठाऊक आहे, ज्या पद्धतीनं प्रत्येक फलंदाज जेव्हा मैदानावरती उतरतो ना, तो न्यू बॅटर मैदानावरती विशाल येईल. नक्कीच बॅटचं कनेक्शन जर आपण पाहिलं तर प्रॉपर नव्हतं आणि त्यानंतर मात्र चेंडूवरची गती जास्त होती. इम्प्रॉपर कनेक्शन, फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला, बॅट सुद्धा तुटली आणि हुसेन डाकेने कोणती चूक मात्र केली नाही. हुसेन डाके बद्दल नक्की मी म्हणेन की अगदी गरीब घरामधून येऊन क्रिकेट त्याने सुरुवात केली आणि अनेक स्पर्धांमधून फार मोठं नाव तो कमवतोय आणि त्यामुळे त्याला शुभेच्छा असतील. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो, मात्र जो टिकतो, जिद्द दाखवतो, तोच खऱ्या अर्थानं मैदानावरती आणि आयुष्याच्या खेळामध्ये जिंकत असतो. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतो धाव घेण्याचा प्रयत्न असफल. आणखीन एक विकेट गेली आणि फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. जर आपण बघतोय ना आता 40 धावा धावफलकावरती आल्यात. आणखीन एक विकेट गेली. विशाल या मैदानावरती परतला. तर न्यू बॅटर या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. शुभम काटे मैदानावरती उतरलाय. षटकामधील शेवटचा अंतिम चेंडू असेल. या चेंडूवरती काय होईल, तेजस काटकर विकेट मिळवेल की मग शुभम मात्रेच्या बॅटमधून एखादा बँगॉन या मैदानावरती पहिल्या इनिंगच्या शेवटच्या क्षणाला पाहायला मिळेल. या माध्यमातून सुद्धा जर आपण विचार केला ना, हा चेंडू वाईट नाही आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं अंपायरने डिसिजन दिला आणि मैदानावरती जर आपण विचार केला ना, चेंडू सबमरीन होता, अँगल क्रिएट करत चेंडू बाहेर पडला होता, मात्र वाईट नव्हता. 40 धावा धावफलकावरती, 4 विकेटच्या नुकसानावरती. तर या षटकामध्ये तेजस काटकरचं कौतुक करूयात, ज्याने 3 विकेट प्राप्त केल्या आणि केवळ धाव त्याने दिली, 2 धावा त्याने दिल्या. सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजेच 41 धावांची. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा. माजी आमदार सन्मान्य मरुशेजर ठाकूर पप्पा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली 2025 ही भव्य रणजी क्रिकेटची स्पर्धा काल सायंकाळी 7:30 ला सुरुवात झाली होती
आज सकाळी 7:34 पहिल्या इनिंगचा फायनलचा खेळ संपलाय आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगकडे आपण वळत आहोत. 24 चेंडू 41 धावांचं आव्हान असेल आणि मायक्रोफोनवरती करूयात बदलाव, जिथे आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम मल्लँड वेदांत कंटक सज्ज असतील. धन्यवाद. फायनलचा सामना, फायनल इनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. तळेखार संघानं ठरवलेलं आहे की 40च्या वर कोणत्या संघाला जाऊ द्यायचं नाहीये. आता देखील 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय आरिफ 11 अलिबाग संघ आणि निश्चित रूपानं असं असताना राजा शिव छत्रपती किहीम संघ त्यांच्यासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पण एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घेणं गरजेचं आहे की तळेखार संघ आत्तापर्यंत वन साईड डॉमिनेशन देत आलाय, पण राजा शिव छत्रपती किहीम संघाबद्दल सांगायचं झालं तर या संघानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीपेक्षा आपल्या गोलंदाजीनं सर्वांना डॉमिनेट केलंय. पहिल्या सामन्यात बालयुवक पेझारी, दुसऱ्या सामन्यात कुबेर 11 अलिबाग, तिसऱ्या सामन्यात मावी 11 एकविरा थळ आणि आता मात्र थेट फायनलचं तिकीट जर त्यांना मिळालं असेल तर फायनलच्या सामन्यामध्ये आरिफ 11 अलिबाग संघासमोर कशा प्रकारची गोलंदाजी राजा शिवछत्रपती किहीम संघाच्या माध्यमातून होणार पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आयुब शेख पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर आयुब शेख आहे, जो आत्तापर्यंत अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित रूपानं कासार वडवलीचा हा खेळाडू आणि आज जर पाहिलं तर या अलिबाग नगरीमध्ये येऊन काय फलंदाजी करताना आपल्याला दिसलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम सज्ज. पहिला चेंडू आयुब शेख साठी या ठिकाणी फेकला जाईल. पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू. मी म्हटलंय ना, राजा शिव छत्रपती किहीम संघ आपल्या फलंदाजीसाठी नाही तर आपल्या गोलंदाजीसाठी या स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय. त्याच्यामुळे इतर सर्व संघांसमोर आपण सहज फटकेबाजी केलीत, पण किहीम संघासमोर ती फटकेबाजी करता येणार का पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आयुब शेखचा झेल घेण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला गेलाय, तो म्हणजे शुभमच्या माध्यमातून. कशा प्रकारचा शुभम क्रिकेट खेळतोय, निश्चित रूपाने अप्रतिम क्रिकेट खेळतोय. बॉल त्याच्या लागलाय, परंतु त्याला या ठिकाणी या गोष्टीचं महत्त्व वाटणार नाही आहे. आपल्या संघाला, आपल्या गावाला, आपल्या ओनरला विजय द्यायचा असेल तर या ठिकाणी सर्वप्रथम चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आयुब शेख पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक सज्ज होईल. शुभम गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केलाय, जो आयुब शेख आतापर्यंत ज्याने भल्या भल्या गोलंदाजांना अगदी षटकार चौकार मारून जर पाहिलं तर डॉमिनेट केलं, तोच आयुब शेख या ठिकाणी लोकल बाय शुभमला मात्र कोणत्याही प्रकारचे फटके घेण्यामध्ये यशस्वी होत नाहीये. बायच्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं पहिली धाव धावफलकावर लागली. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. थोडंसं फमलिंग झालं, थोडंसं जम्बलिंग झालं कुठेतरी जर पाहिलं तर आपण थोडंसं गोलंदाजाच्या रनअपमध्ये बिघाड झाला. मृत चेंडू घोषित केलाय, डेथ बॉल घोषित केलाय. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल आयुब. यावेळी मोठा फटका आलाय. आयुब शेख
ज्या खेळाडूनं वन साइड डॉमिनेट केलं होतं तो खेळाडू पहिल्या आणि त्याच्यानंतर शेवटच्या सामन्यात देखील 0 धावांवर बाद झालाय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजेच राजा शिवछत्रपती किहीम संघाच्या माध्यमातून पिंट्यादादा गायकवाड याचा संघ आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं किहीम संघ कशा प्रकारचा खेळ करतोय मित्रांनो. बघा मी काय म्हटलं होतं, किहीम संघ हा आजपर्यंत इथे जो पोहोचलाय तो पोहोचलाय कशानं, आपल्या गोलंदाजीनं. पिंट्यादादा गायकवाड यांच्याकडून या झेलसाठी की गोलंदाजासाठी, गोलंदाजासाठी पण 500 आणि झेलसाठी पण 500. पिंट्यादादा गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आयुब शेख या ठिकाणी बाद झालाय. मी काय म्हटलं पुन्हा एकदा ऐका, हा जो संघ आहे राजा शिवछत्रपती किहीम संघ, हा संघ इथपर्यंत कसा पोहोचलाय तर इथपर्यंत त्यांच्या गोलंदाजीवर पोहोचलाय. आणि त्यामुळं त्यांनी जर 40 धावा धावफलकावर लावल्या असतील तर त्या इतर संघांच्या मानानं 60 ते 65 धावा आहेत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. नवीन येणारा फलंदाज शिरुविक असेल, शिरुविककडे देखील क्षमता आहे, चांगली फलंदाजी शिरुविक देखील करू शकतो. नॉन स्ट्राईक एंडवर बादशाहभाई म्हणजे हुसेन टाके आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर येणारे आणखी फलंदाज आहेत मग विजय घाणेकर, तेजस काटकर, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मदस्तर वरवंडे, झिशान खान चांगली बॅटिंग करू शकतो. असं असताना या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ होणार पाहणं गरजेचं. 4 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. आयुब शेख मात्र नाराज असेल. स्ट्राईक एंडवर शिरुविक आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस चेंडू, हो हो नाही आपण तेवढं फ्रीडम देऊ ना आता 12व्या प्रतिनिधीला. कारण पहिली गोष्ट 12वा प्रतिनिधीचं वाईट का वाटतं, संघ आपला एन्जॉय करत असतो आणि तो मात्र इथे समालोचन कक्षामध्ये असतो. हा तू बिंदास एन्जॉय कर, फक्त समोर आपली स्क्रीन आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ दे. हा झेल होऊ शकला असता, शिरुविक बाद होऊ शकला असता. पण या ठिकाणी आता मात्र ऑन स्ट्राईक हुसेन टाके पाहायला मिळतोय. कोण हुसेन टाके, ज्यानं याच परिस्थितीतून पहिल्या सामन्यामधून आपल्या संघाला बाहेर काढलं होतं आणि तोच हुसेन टाके या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू गोलंदाज शुभमच्या माध्यमातून हुसेन साठी. यावेळी बादशाहभाई हुसेन टाकेच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. मी म्हटलं होतं हुसेन टाके जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना आहे. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं एक झेल सोडला आणि त्याच्यानंतर हुसेननं हा फटका लगावला. 6 धावांच्या सहाय्यानं या ठिकाणी धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे हुसेन आहे, दुसरीकडे शिरू आहे. आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय पहा. म्हणजे एक पहिले 5 चेंडू 5 चेंडूंवर राजा शिवछत्रपती किहीम संघ डॉमिनेट करत होता. कल्पेश दादा खरं सांगायचं तर मला झोप येत होती, पण या गेमनं या ओव्हरनं संपूर्णपणे झोप जर पाहिलं तर झोप उडवले. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता प्रत्येकाची नजर या सामन्यावर असेल कारण फायनलचा सामना आहे. या ठिकाणी प्रत्येक ओव्हर नंतर गणपती बाप्पा मोरया, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी बोललं जातंय. कारण किहीम संघाला माहिती आहे की अशा प्रकारची प्रेरणा घेऊन आता आपल्याला मैदानावर उतरायचं आहे. ऋषिकेश राऊत आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतोय, दीपक बेंद्रे आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतोय, शुभमचा अप्रतिम षटक आपल्याला संघामध्ये पाहायला मिळालं. मिलिंदनं ज्यानं आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली असा मिलिंद आपल्याला पाहायला मिळाला. समोर जर पाहिलं तर या अलिबाग तालुक्यातील एक अप्रतिम नाव, एक मोठा आयकॉन म्हणून खेळला गेलेला शिरुविक आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर मात्र मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा, शिग्रा गावाला बिलॉंग करणारा हुसेन टाके आपल्याला दिसतोय. आणि असं असताना 18 चेंडू 33 धावांची गरज म्हणजे प्रतिषटक 11 धावांची सरासरी असताना या ठिकाणी कोण लढणार आणि कोण पडणार हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर मिलिंद सज्ज होतोय, सामना करतोय शिरुविक. या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ होणार. पुढचा चेंडू या ठिकाणी फटका फसलाय, झेल खाली यष्टीरक्षक आलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. कारण हुसेन आया तो हुसेन क्या कर सकता है, हुसेन सबने देखा है ना. पहिल्या सामन्यामध्ये हुसेननं काय केलं, कोण आत्ता नवीन जोडलं गेलं असेल तर त्याने जाऊन कालच्या सामने पहा. हुसेननं 2 षटकांअखेर 4 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकात हुसेननं 6 चेंडू 6 षटकार मारले. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी
शिरुविकच्या बॅट मधून मोठा फटका आलाय, अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळते. इथे जर राजा शिव छत्रपती किहिम संघाचा 12वा प्रतिनिधी एन्जॉय करत असेल तर मग तळेखार कडून येणारा आमचा रोहित म्हशीलकर तो सांगतोय मी देखील कमी नाही आहे. पण रोहित म्हशीलकर खऱ्या अर्थानं या ठिकाणी किहिम संघानं जी टफ फाईट दिलेली आहे ती टफ फाईट देखील जर पाहिलं तर वाखाणण्याजोगी आहे. नक्कीच नक्कीच झालं होतं पुरुषोत्तम दादा, 12व्या प्रतिनिधीची भांडणं झाली होती. नाही भांडणं नाही, आमच्याकडे झाली होती, मारामाऱ्या झाल्या होत्या. इथे आपल्याकडं सुशिक्षित समजूतदार आहेत, त्यांना गेममध्ये हार जीत असते माहिती आहे. कोणता तरी संघ हारणार, कोणता तरी संघ जिंकणार. क्रिकेटचा विजय तिथे मात्र झाला पाहिजे. पण असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असताना या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिलिंद सज्ज सामना करेल शिरुविक. यावेळी मात्र फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट झाला नाही. चेंडूला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एक धाव धावफलकावर आली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 16 धावा आलेल्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बादशाहभाई हुसेन टाके पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन मिलिंद गोलंदाजी मार्कवर हुसेन साठी. यावेळी हुसेन टाके पुन्हा एकदा आपला क्लास, आपलं कॅलिबर, आपलं पोटेन्शियल दाखवतोय. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू होता आणि हुसेनच्या रेंजमध्ये जर स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू आला तर हुसेन मैदानात चेंडू ठेवत नाही. मिस टाइम फटका देखील हुसेनचा बाहेर जातो आणि ते या ठिकाणी हुसेन टाके दाखवून देतोय. अप्रतिम फटका या ठिकाणी हुसेनच्या माध्यमातून. रात्र असो दिवस असो हुसेन टाकेला फरक पडत नाही. मध्ये लाईट गेली होती तेव्हा देखील त्याने सांगितलं मैं तो इसमें भी खेलूंगा. इथे मात्र हा देखील फटका गॅप मध्ये, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा रेषा पार. हुसेनच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवर चौकार आलाय. धावफलकावर 4 धावांची भर, 26 धावा धावफलकावर येत आहेत. 13 चेंडू आणि 15 धावा. आरिफ 11 अलिबाग किंवा आरिफ 11 अलिबाग पुरस्कृत तळेखार या संघाला या ठिकाणी आपण आणलंय. आणि असं असताना आता मात्र 12 चेंडू 15 धावांची गरज असं समीकरण आलंय. या ठिकाणी राजा शिव छत्रपती किहिम संघाचा 12वा प्रतिनिधी आपलं नाव सांगत नाही आहे, पण कुठेतरी जर पाहिलं तर त्याच्या पण चेहऱ्यावर थोड्याशा आता कपाळावर आठ्या आल्यात. तुम्ही सांगा आता काय नाव आहे? रोहित. रोहितनं सेंचुरी मारली काल, माहिती आहे की नाही? यस, नक्कीच मारली. आनंदाची गोष्ट आहे ना. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होते आणि तिथे मात्र त्या पटलावर रोहित शर्माची सेंचुरी येते. आपण पाहू शकता प्रेक्षक गॅलरीमध्ये. तुम्हाला जर पाहिलं तर या ठिकाणी किहिम संघाचे सर्व समर्थक पाहायला मिळतील. काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तिथे तळेखार गावचे देखील समर्थक आहेत. त्याच्यामध्ये चला घाई करायची आहे. तत्पूर्वी मॉर्निंग वॉकला आलेले सर्वजण देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील माहिती आहे की हा सामना काय आहे. 1,49,999 रुपयाचं पहिलं पारितोषिक या स्पर्धेतून कोण घेऊन जाणार? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक पेडणेकर. फलंदाजी करतोय शिरुविक. पंधरा धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूंवर. पहिला चेंडू गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र टॅप केलाय आणि या ठिकाणी हा टॅप मात्र सक्सेसफुल झालाय. पार्थ घरत ज्या प्रकारची फलंदाजी करतो त्या फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी झालंय. कारण मला सांगितलं होतं मनिंदरनं की पार्थ आपण जर पाहिलं तर ओव्हरआर्मला टॅप मारतो आणि तो टॅप या ठिकाणी पाहायला मिळाला शिरुविकच्या माध्यमातून. या चेंडूवर चौकार आलाय. बाउंड्री मारतोय इम्पॉर्टंट आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सामना करेल शिरुविक. ओहो, स्लॉक स्वीप शिरुविकच्या माध्यमातून. एक तरफ बादशाह आहे, दुसरी तरफ वजीर आहे. या ठिकाणी काय केलं गेलंय? अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलंय. शिरुविक आणि हुसेन टाके दोघांनी मात्र आपण जर पाहिलं तर
फलंदाज आयुब शेख बाद झाल्यानंतर आपली खेळी साकारली, खेळी सांभाळली. या ठिकाणी जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. पहिल्या सामन्यात रोहित मशिलकर वाटलं होतं का हा संघ या ठिकाणी फायनलला या परिस्थितीमध्ये असेल? बिलकुल वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हुसेन टाकेने ते चित्र बदललं आणि असं असताना निश्चित रूपानं आता हुसेन टाकेची ती खेळी, त्याच्यानंतर आयुब शेखचं वारंवार कन्सिस्टंटली रन बनवत जाणं, विकेट घेत जाणं आणि त्यामुळे जर पाहिलं तर त्या 3 इनिंग आणि त्या 3 इनिंगमध्ये या ठिकाणी आपण या परिस्थितीमध्ये आहात. या ठिकाणी मात्र फ्लिक केलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल, 1 धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं 36 धावा धावफलकावर. शिरुविकनं नक्कीच 20 धावा, 37 धावा धावफलकावर 20 धावा काढून घेतल्यात. म्हणजे त्यानं 20 खर्च केल्या होत्या, त्याच्या धावा त्यानं या ठिकाणी जमवल्यात. 4 धावांची गरज ना, एका चौकाराची गरज असेल जिंकण्यासाठी. अंतिम काही चेंडू बाकी आहेत. पंचांकडे दाद मागितली, 1 धाव मिळते. मागचा सामना हुसेननं षटकार मारून संपवला होता. या सामन्यामध्ये फरमाईश आहे हुसेन, रिव्हर्सचा षटकार बघायचा आहे. नाही क्या? नाही नाही नाही, हुसेनचा खेळ अगदी सरळ आहे, हे मला चांगलं माहिती आहे. तो पाहिजे षटकार मारून दाखवेल, पण रिव्हर्स असं नाही आहे. इथे मात्र संकेश ढोले कुठेतरी जर पाहिलं तर मगाशी शैलेश महाडिक यांच्यावर बॅट आला होता. शिरू रिव्हर्स मारणार का? शिरू रिव्हर्स मारतो. शिरूचे रिव्हर्स आपण पाहिलेले आहेत. शिरू रिव्हर्स मारणार का? पार्थ घरतचं या ठिकाणी जर पाहिलं तर फरमाईश आले, शिरू रिव्हर्स मारणार का? पार्थ सारखा टॅप शिरूने मारला, हुसेननं सरळ सरळ सांगितलं की नको. इथे मात्र गोलंदाज सांगतोय कशाला शिरूचा रिव्हर्स, मीच या ठिकाणी 1 धाव देतो. एका धावेची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. या ठिकाणी आरिफ 11 अलिबाग संघ जर पाहिलं तर आपण या स्पर्धेमध्ये स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर उर्फ पप्पा यांच्या स्मृती चषकाचा मानकरी ठरण्यासाठी फक्त औपचारिकरित्या बाकी आहे आणि ती औपचारिकता इथं शिरुविकनं पूर्ण केली. फायनल मारली. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी तळेखार बॉयजनं केलं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी झिशान खान, आयुब शेख, हुसेन टाके आणि शिरुविकनं केलं आणि या स्पर्धेत